body twice. Oh, fuck. Okay. चालू झालं. ब्लॉग बनवते मी आज पूर्ण ह्याचा माझ्या डेचा. चल मग भांडूया. बोल बोल काय भाषण देत होती तू? दीदीचे मेन कॉन्टेंट आणि हेच होत ना, आपण भांडूया चल. ये भी ठीक है. आजपर्यंत हे तुटलेले पाय हात जे आहेत ना डोकी प्रोफेशनली लॉयर की सगळे लॉयर की lawyer saying that this is essential as an doctor also. टुटी पुटी पेशंट. मला स्वप्न आलं. मला पण काहीतरी आलं. मला स्वप्न आलं. ते रेकॉर्ड नको करू. तू बस सांगते ना स्वप्न काय एवढं काय हे नाही. तो मला आलं की कुठेतरी गेलोय भुज का कुठेतरी मी सिमी आणि पाठी अवी आहे का बुबू आहे मला माहित नाही कोण आहे पण मला आठवतच नाही पण देयर इज वन मेल आणि आम्हाला घ्यायचे आहेत बँगल्स टाईप काहीतरी घ्यायचंय पण एक पर्टिक्युलर बँगल्सच घ्यायचे आहेत पण आपण एका फेअरमध्ये टाईप जातो त्या फेअरमध्ये 850 वगैरे असतात तर तू बोलते दीदी काय घेते इथे आपल्याला कमी रेटमध्ये भेटेल वगैरे हे ठीक आहे. तर तिथून आम्ही परत निघतो आणि बाईक अशी उलटी पार्क केली आहे एकदम लांब कुठेतरी बघतो तो बाईक सापडतच नाही. मग फायनली बाईक सापडते तर एकदम अशा कोनड आहेत तर तेव्हा जिथे बाईकच्या इथे मी जाते ना तर तिथे एक येडा माणूस पतलासा असा कोणत्या तरी ॲनिमलला हँग केलंय ते दिसत नाहीये कारण खूप अंधार आहे आणि फाटफूट फटके मारतोय कारण त्याला खायचं आहे डिनर म्हणजे ते ॲनिमल खायचं. हां आणि मी माझी फाटते आहे बघून तर मी अशी घ्यायला जातेच बाईक तेवढ्यात तो असा बघतो आणि जवळ येतो यार जवळ आला आणि हातच पकडला माझा त्याने आणि म्हणजे मला घेऊन जायला आणि मला खायला मी त्याला लाथा मारतीये थप्पड मारतीये मग तुला पण पकडलं तो जो माणूस आहे आपल्याबरोबर त्याला नाही पकडलं तुला पण पकडलं तर तुला मी सोडवलं मला पकडलं मग मला घेऊन जातोय मी कसं बसं निघाली तिथून आणि आपली बाईक तुटली हा तोपर्यंत म्हणजे 3 बाईक्स असतात ट्रायसिकल्स टाईप तसं बाईक आहे ती सो मी फ्रंटवाली आहे बाईक. One eternity later. म्हणजे सायकल आहे पण त्याला स्कूटीचं फंक्शन आहे युलू बोलला तसं टाईप. सो माझं फ्रंट पोर्शन आहे एक मिडल पोर्शनला असं हे आहे त्याला हँग करायचं आणि पाठचे ऑलमोस्ट सेम आहेत म्हणजे अटॅचडच आहेत. सो मी चालू करते मी निघते तिथून कशी बशी ते बाईक चालू करते आणि पुढे जाते हा फुल गोलमाल आणि तुम्ही लोक तुमचं कसं फंक्शन होतं मला नाही माहिती पण मी अशी पाठी वळते आणि मग शेवटी तो हे करून इथे टाकते म्हणजे कसं आहे की तुम्ही पुढे येणार माझ्यावर आणि तो माणूस म्हणजे जम्प मारायच्या जस्ट आधी मी तुमची बाईक माझ्या याला लावते आणि भुर्र जातो आम्ही आणि मग आपण हे करतोय की काय यार साला लास्ट डे माझं धड वेकेशन पण एन्जॉय नाही केलं काय नाही केलं आणि आता हे सगळं झालं आता मम्मीला कसं सांगायचं अमुक तमुक. तुला माहिती ना तू तुझे स्वप्न रोज रेकॉर्ड करत जा आणि नंतर मम्मा चुप यार 10 दिवसानंतर तुला बोलायचं तर बोल रेकॉर्डिंग बंद कर काय रोज ना स्वतःची स्वप्न ना उठल्यावर असं सांगताना रेकॉर्ड करत जा आणि 10 वर्षानंतर आई एवढी हसशील ना तू की तुझे स्वप्न किती डम आहेत. That was my dream. ऐकायचं नाही कधी स्वतःच खरं करता तुम्ही दोघी साला मिथुन राशी बघ इकडून नको करू आधी मी मारीन तुला इरिटेट नको करू मला फळकदडी आहे. काय
नाही. नो नो. Does this like happen to you, like you're super hungry in the morning but you're too lazy to make anything and then you starve yourself to death? Sound better? I made eggs and my eldest son can smell it and he wants it, so which I can't give because I'm hungry and he's had his food. Anyway, that's not the point. The point is ki, do you guys or am I the only one like who like procrastinates like till the end of the till the end of the time and wait कि अब तो मैं मर ही जाऊंगी अगर नहीं खाया तो. That's when you actually go in the kitchen and make things. Let me know if we are from the same club. Anyway, that's about it for now. I will give you more detailed explanation to today's vlog once I'm fresh. Okay? Bye. Hello and welcome back to my channel. It's been years and years now. A year, I guess, I don't know, that I haven't posted anything. I was just procrastinating and I was too lazy to shoot anything. But today I thought, chalo, let's just vlog this entire video because me and my friends are doing a photo shoot. Now I'll get in the detail about it later on. Lekin this is going to be a very fun photo shoot. We have been wanting to do this like since a very long time. I will explain it to you thoda aage jaake what exactly this photo shoot is about. So right now I'm in Vashi. I am waiting for my friend uske office ke niche. As soon as she comes, we are gonna go uske ghar pe. She has to change her kapde and everything. मैं अभी घर से हेयर स्ट्रेट करके आई थी एंड जस्ट लुक हाउ फ्रिजी एंड इट्स बिकम आई एम सो फेड अप. And here she is. Vlog content चाहिए ना बाबा. चलो लेट्स गो. मैं आया, इतने एफर्ट्स वेस्ट नहीं होने चाहिए. हाँ. तो अभी तू लेके ही जा. मैंने बोला हाँ ठीक है, मैं देखती हूँ, मैं ट्राई करती हूँ, मैं आती हूँ. हाँ. तो बोलते हैं मैं आया हूँ, लिफ्ट में हूँ, मैं खुद आया हूँ, फुल पैंट पहन के आया हूँ, तो अभी तू ले ही गए. मैंने कहा, ठीक है मैं आती हूँ करके लेने. दिया उसने नंबर. अभी हम कॉल करते हैं. ठीक. सोना ते चष्मा नाही काढला. ही कंटेंट नाही टाकायची. चल तू. हम कंटेंट ले रहे हैं ना. हाँ अभी वीडियो ले रही तू. अभी ले रही हूँ वीडियो. ऐसा लेके तो मैं एडिट कैसा करेगी? कैसे ऐसा लेने का ना वीडियो. यूट्यूब वीडियो तो ऐसा आता है ऐसे. अच्छा वो उसमें वो प्रॉब्लम है क्या? ओके. दिस अमेजिंगली डिलिशियस पिज़्ज़ा and this lady, aesthetic lady who is just getting ready for the shoot. बॉल Stuffed. पेट दिखने वाले मेरे. दिखेगा, चलेगा. और ये दो बच्चे. हाय हाय बच्चों. What's up? What's up? Waiting for the photographer. So in the meantime, we are getting ourselves stuffed. Bhosle boy has come here. I don't know what is he doing. क्या कर रही है? We have come here for a photo shoot in Seawoods. चेंज करने बोलना पड़ेगा. मुझे समझ नहीं आएगा. ऐसा और करना और लास्ट में हरकत दिख नहीं रहा यार. देखो फोटो. इसका वॉक मैं रिपीट करके दिखाती हूँ.
वो आंटी आएंगे सर. ठीक है ठीक है ठीक है ठीक है फोटोग्राफर जी. चश्मा पहना है कि नहीं? चलेगा बट फिर घूम रही है ना थोड़ा फ्रिल नहीं उड़ेगा. नेचुरल. BTS. BTS. The struggle of getting the perfect shot. Behind the scenes. बट अभी नहीं लग रहे इतने. We have Now that we are done with the shoot, जल्दी जल्दी मुझे बैग उठाते हुए दिखाना है. क्या उठा सब रिकॉर्ड हो रहा है. We are done with the shoot. Shut up. शूट शट अप. We're done with our shoot. We are done And with now the we are shoot. going to Diwali दिवालीगांव? to get some chimboria. गजब चिंबोरे. अरे भूख लगने वाला. अरे कैसा करती है. क्या करने गए? ऐसा ऐसा कर रही थी वो. समझ रहे हो आप समझ रहे हो ना. वो लड़की. Okay, bye. अरे जो भी ऑफिस में भी खाया ना मैं सुबह से पिज्जा का स्लाइस दिखाने दे रहा है. खा बे. वैसे भी अपने साथ गाड़ी में है ना ये. ऐसे लग रहा है कि लॉयर आ रही है और लड़के में केस जीतूंगी साला पिज्जा नहीं खाने. मैंने भरोसा था थोड़ा देना. मैं तो रेडी थी ना पिज्जा के. We are on our way to the मच्छी मार्केट. चिमोरी. चिम्बोरी. चिंबोरी. एक है. हाँ. और कैसे आई है देखो जरा. ट्रांजिशन. नहीं है. मेरे बाजू में ऐसे चल रही है. 600 रुपये सर. 600 रुपये सगळ्या किती आहे भरलेलं आहेत का. मोज ना किती आहे. या इकडे दे मोजतात ते. उचल पाठी. Oh my. ये हो रहा है कोकोनट. ये हो रहा है राइस. ये है स्काई. ये मेरा पेट भर रहा है. ये हो गया है वाटन इधर. और ये है शेक. तो दिस इज सूखा खोबरं जिसको अपन को भाजना रहता है. हाँ. तो हमारा लेना. ब्लॉग खराब कर रहा है पता है तुझे. लेना तू यार फ्रिज से. हाँ सादा नहीं. अवघड आहे. नाही. Are you guys ready? थोडासा या साईडला जा ना म्हणजे मला दिसायचं तरी. Okay. Whoa. Cool. Dude. तडतड फडफड सगळं होणार आहे आता. काय जल्दी आ. ये फियर फैक्टर खेल रहे हैं ऐसा क्यों लग रहा है मुझे. क्लीन करके
हळद आणि तिखट मॅरिनेशन इज डन. नाउ वी आर हेडिंग टू द करी. Alright, it's time. अभी ऐसे दिखने में लगते नहीं है ना, इतने क्रैब्स लिए अपन ने. हाँ, बनने के टाइम कितने से लग रहे हैं ना. वो क्लीन करने के टाइम आधा चला गया यार. क्या? क्लीन करने के बाद आधी ते कवची गेली ना. हाँ. म्हणजे ऑलमोस्ट हाफ झाले. मस्त लग रहा है. Done. I can smell it from the screen. I wish you guys could have smelled Yes. the essence. This was the art. This was the artist. Ooh, la la. That's me. शादी से क्या लेना है? वो तो अभी करना है। चलो मुझे पीछे। तुझे चाहिए?